नंतर खांडेकर म्हणून कोणीतरी आलेले आहेत, त्यांना अनेक वेळा विनंती केली, पण विनंती केल्यावर त्यांनी पाणी सोडलेलं नाही, फक्त आश्वासन दिलं. गेल्या 12 तारखेला मी पाणी सोडलं असं लेखी आश्वासन एक अधिकारी देतोय आणि एक अधिकारी सांगतो की पाणी मी सोडत नाही. मला विचारायचं पालकमंत्री काय करतात, की जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत की त्यांची एक जबाबदारी आहे की बाबा संपूर्ण शेणाकाठ आज ओसाट पडलेला असताना की जर तुम्ही तिथे गेलात पिकं चांगली आहेत, पण आज जर पिकाला पाणी नाही मिळालं संपूर्ण शेणाकाठ उद्ध्वस्त होऊन जाणार आहे आणि शेतकरी आत्महत्या करतील आणि या शेतकरी आत्महत्याला जबाबदार हे प्रशासन राहील. मला विनंती करायची आहे मुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, जलसंपदा मंत्र्यांना की तुम्ही हा उद्दामपणा सोडून शेणाकाठच्या शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा तुम्ही करा. आज शेतकऱ्यांना या ठिकाणी झोपण्याची परिस्थिती आली. जर तुम्ही आमची दखल नाही घेतली, उद्या हजारो लोक या ठिकाणी येतील, आमची जनावरे या ठिकाणी येतील आणि एक वेळ शेतकरी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही आणि आत्मदहनाला संपूर्णपणे जबाबदार हे प्रशासन राहील. डाव अरे बदनाम करायचं ना, ते पाणी सोडायचं म्हणजे काय सांगायचं, लोकांचं असेल, अधिकाऱ्यांचं असेल, दुसऱ्या कोणत्या आमदाराचा? नाही, अधिकाऱ्यांचा डाव असेल. आम्ही कोणा अधिकाऱ्याशी संबंध आहे, अधिकारी म्हणतोय अधिकारी बघा गेल्या मायनस असताना पाणी आलं आणि आम्ही प्लसमध्ये असताना 100% भरलेलं असताना पाणी नाही आणि सांगितलं पाणी सोडतो आणि आज पाणी सोडत नाही. म्हणजे एक डावच आहे, नाही डावच आहे आणि हे डाव असल्यामुळे आम्हाला एक म्हणजे सांगायचं आहे की तुम्ही पाणी सोडा. आज सर्व शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत, अजून येतील, अजून म्हणजे गावागावामध्ये मेसेज गेलेले आहेत. जर मेसेज गेलं तर शेतकरी येतील आणि फार मोठा आंदोलनाचा भडका जो तो भडका होईल आणि याला संपूर्णपणे जे बुजली जे ऑफिस आहे, प्रशासन आहे, ते प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे.